तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत जय मोटर्स सातारा इथे, जे की महिंद्राचे ऑथराइज डीलर या ठिकाणी सातारामध्ये आहेत. आणि कालच या ठिकाणी त्यांचा महिंद्राचा विरो पिकअप ट्रक या ठिकाणी लॉन्च झालेला आहे. तर यामध्ये जे बेसिकली 3 मॉडेल्स आहेत, Z2, Z4 आणि Z6. हे जे टॉपचं मॉडेल आहे, तर यामध्ये तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटतात. तर या व्हिडिओमध्ये जे आपण ह्या विरोची पूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहे. यामध्ये काय काय दिलंय, काय काय नवीन फीचर्स आहेत, कंपनीने पहिल्यांदाच जे कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये जे यामध्ये एअरबॅग्स ॲड केलेले आहेत, सोबतच स्क्रीन या ठिकाणी दिले आहेत, पॉवर विंडो आहेत. हे सगळं डिटेलमध्ये जे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सुरू करूयात फ्रंटने. सुरू करण्याच्या आधी जे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा जे कार्स, बाईक आणि कमर्शियल व्हेकलच्या व्हिडिओ जे तुम्हाला या ठिकाणी एकाच चॅनलवरती मिळणार आहेत. तर फ्रंट सुरू करूया त्याच्या चावीपासून. चावी जी आहे तुम्हाला काही या प्रकारे बघायला भेटते. एक फिजिकल की जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते, त्यामध्ये काही चेंजेस नाहीत जास्त. फ्रंटमध्ये जर पाहिलं ना, तर फ्रंटमध्ये डिझाईन तुम्हाला खूप वेगळी आणि डिफरंट या ठिकाणी बघायला भेटते. एक कारचा लुक जो आहे तुम्हाला या ठिकाणी फ्रंटमध्ये बघायला भेटतो. यामध्ये महिंद्राचा जो कमर्शियल व्हेकलचा लोगो जो आहे तो या ठिकाणी अपडेटेड बघायला भेटतो. सोबतच इथेची ग्रिल जी आहे महिंद्राची या ठिकाणी बॅजिंग सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. विरोची बॅजिंग जी आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. तर या प्रकारचा याचा पुढचा बंपर आहे, ब्लॅक डाउट बंपर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो. हा फायबरचा आहे. सोबतच जे हेडलॅम्पची प्लेसमेंट काही या ठिकाणी आहे. वरती इंडिकेटर्स आहेत, खाली फोग लॅम्पसाठी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. सोबतच इथे तुम्हाला रिफ्लेक्टर बघायला भेटतो. काही या प्रकारचे फ्रंट लुक्स आहेत. गाडीचा स्टान्स आहे ना, तो तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी बघायला भेटतो. तर फ्रंटने काही या प्रकारचे लुक्स होते. जर पाहायचं झालं साईडने तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटतात. साईडमध्ये जे तुम्हाला डोअरवरती विरोची बॅजिंग बघायला भेटेल. डोअर हँडल जे ते या ठिकाणी असे प्लेस्ड आहेत. पूर्ण जर पाहिलं ना, काही या प्रकारे गाडीची लेंथ वगैरे तुम्हाला बघायला भेटते. टायर्स बघायचे झालं तर तुम्हाला 15 इंची इथे स्टील रिम बघायला भेटतात, जे काही या प्रकारे आहेत. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला ह्या काही अशा व्हील कॅप्स वगैरे बघायला भेटतात. इकडे जर बघायचं झालं तर तुम्हाला जे 10 फूट लांबी आणि 5.5 फूट रुंदी असलेला तुम्हाला काही या प्रकारे कार्गो बॉक्स या ठिकाणी बघायला भेटतो. त्यामध्ये तुम्ही जे तब्बल 1600 किलो एवढी पेलोड कॅपॅसिटी, म्हणजे 1600 किलो एवढंच आहे लोड तुम्ही भरून वाहून नेऊ शकता, एवढी क्षमता जी आहे ते या गाडीमध्ये आहे. सोबतच बघायचं झालं ग्राउंड क्लिअरन्स, तर तोही तुम्हाला खूप असा भरपूर या ठिकाणी ग्राउंड क्लिअरन्स बघायला भेटतो. म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्ही कोणताही रस्ता असतो तिकडे तुम्ही तुमचं जे सामान आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वरती कॅरेट्स ठेवलेले आहेत. डबल थर जो आहे या ठिकाणी कॅरेट्सचा आहे, तुम्ही बघू शकता. एका याच्यामध्ये जे या ठिकाणी 6 कॅरेट्स पलीकडे आहेत, 6 कॅरेट्समध्ये आहेत. खाली त्याच्या 6 म्हणजे 12 कॅरेट्स आहेत. इकडे परत 4, 8 असे कॅरेट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तर एवढं सारं सामान तुमचं या ठिकाणी बसणार आहे. रिअरमध्ये जर बघायचं झालं तर रिअरमध्ये या ठिकाणी तुम्हाला काही या प्रकारे लुक्स बघायला भेटतात. स्पेअर व्हील खाली दिलेलं आहे. मागे 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत. मेन गोष्ट म्हणजे कंपनीने रिव्हर्स पार्किंग कॅमेरा इनबिल्ट या ठिकाणी दिलेला आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. विरोची बॅजिंग या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आर जो आहे तो गोल्डन कलरमध्ये हायलाइटेड आहे. तर काही या प्रकारे तुम्हाला इकडे ह्याचं डिझेल फ्यूल टँक या ठिकाणी बघायला भेटणार आहे. पाट्याचं बघायचं झालं तर खाली जे तुम्हाला पाटे प्लस या ठिकाणी तुम्हाला शॉक ॲब्झॉर्बर दिलेला आहे. तिकडे तुम्ही आतमध्ये पाहू शकता, जसं की इकडे पाहू शकता. फ्रंटमध्ये पण जे सेम तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. शॉकर प्लस पाटे या ठिकाणी आहेत. तर इकडे तुम्हाला डोअरवरती जे लॉक अनलॉक करण्यासाठी इथे कीचं ऑप्शन सुद्धा आहे. कीलेस असेंटी दिली असती तर अजून खूप चांगलं हे झालं असतं. डोअर काही या प्रकारे आहे. सिम्पल तुम्हाला एक अनलॉक करण्यासाठी या ठिकाणी जो आहे लिव्हर बघायला भेटतो. इंटिरियर काही या प्रकारे, इंटिरियर खूप असं प्रशस्त या ठिकाणी बघायला भेटतं. याचं जे तुम्ही एक बेडसुद्धा बनवू शकता. ज्यावेळेला तुम्ही जो हेडरेस्ट काढाल आणि ह्या सीट झोपाल त्यावेळेला कम्फर्टेबल तुम्हाला केबिन या ठिकाणी बघायला भेटेल. एक पूर्णपणे बेड या ठिकाणी तयार होतो, तोही मी तुम्हाला करून दाखवणार आहे. या ठिकाणी बघायचं झालं तर ऑटो ऑन ऑफ इंजिनचं, सोबतच इथं पॉवर मोडसुद्धा या ठिकाणी बघायला भेटतो. हेडलाईटचे कंट्रोल्स आहेत. तर जाऊयात आपण आतमध्ये. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण गाडीच्या आतमध्ये. केबिन जर पाहिलं ना तर तुम्हाला काही या प्रकारचं केबिन बघायला भेटतं. एसीचे तुम्हाला या ठिकाणी गाडीमध्ये बघायला भेटणार आहे. 4 AC वेंट्स आहेत. टचस्क्रीन या ठिकाणी ॲड झालेली आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 10.25 इंचेस जे ते तुम्हाला इथं टचस्क्रीन बघायला भेटतं. अँड्रॉइड
जे या ठिकाणी तुम्हाला टचस्क्रीन बघायला भेटते. सोबतच पहिल्यांदा सेगमेंटमध्ये जे तुम्हाला एअरबॅग्स कमर्शियल व्हेकलमध्ये ॲड झालेलं बघायला भेटतात. सोबतच जर बघायचं झालं तर MID जे तुम्हाला या ठिकाणी डिजिटल बघायला भेटते. काही या प्रकारे गाडी करूयात चालू आपण. इथं सुरू केलं गेलं सिस्टीम चेक वगैरे सगळं येणार आहे. विअर सीट बेल्ट वॉर्निंग सुद्धा या ठिकाणी बघायला भेटणार आहे. विरोचा लोगो या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. सोबतच अँड्रॉइडची स्क्रीन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतीये. त्याचसोबत इथे जे तुम्हाला हझार्ड लाईट्सचे ऑप्शन आहेत, ACचे कंट्रोल दिलेले आहेत. सोबतच खाली जे तुम्हाला पाहायचं झालं तर इथं पॉवर विंडो यामध्ये दिलेल्या आहेत. जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता पॉवर विंडो या ठिकाणी दिलेल्या आहेत. सोबतच या ठिकाणी जर पाहिलं USB Type-C सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, जे की लेटेस्ट आहे. सोबतच जर Type-A सुद्धा आहे, 12 वॉटचं सॉकेट सुद्धा आहे, त्यात तुम्ही सुद्धा आधी चार्जिंग लावू शकता. इथे काही या प्रकारे ह्याचं जे गिअर शिफ्टर माउंटेड आहे. हे जे वरती माउंटेड असल्याने तुम्हाला जे खूप सारा असं इथे स्पेस भेटतो. सोबतच इथं पाहायचं झालं तर काही या प्रकारचा हँडब्रेक आहे. तर मित्रांनो काही या प्रकारचे ह्याचं इंटिरियर आहे. वरती जर पाहिलं तर तुम्हाला सन ब्लाइंडर या ठिकाणी बघायला भेटतो, ड्रायव्हर को पॅसेंजर दोन्ही साईडला. सोबतच या ठिकाणी LED लाईट दिलेली आहे, ती एक खूप चांगली गोष्ट आहे. तर काही या प्रकारचं इंटिरियर होतं. मी जे तुम्हाला आता जे ह्याचा जो बेड बनतो तो या ठिकाणी मी तुम्हाला बनवून दाखवणार. बाय द वे या ठिकाणी तुम्हाला 3 लोकांची कॅपॅसिटी या ठिकाणी बघायला भेटते. जसं की तुम्ही इथं पाहू शकता 3 म्हणजे सर्टिफाईड 3 सीट्स असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी तुम्हाला जे याचं सीट्स फोल्ड करून दाखवतो बेड कसा बनतो. तर मित्रांनो काही या प्रकारे जे आम्ही याच्या सीट्स आहेत फोल्ड केलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला काही या प्रकारे बेड बघायला भेटते. तर तुम्ही आरामात जे झोपू शकता. आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये पर्यंत स्पेस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो. तर महिंद्राचे काही फिचरिस्टिक आस्पेक्ट सोबतच जे ड्रायव्हरचं कम्फर्ट कन्व्हिनियन्स हे सगळं बघून जे या ठिकाणी महिंद्राचा विरो जे लॉन्च केलेला आहे. तर मित्रांनो बघायचं झालं ह्याच्या इंजिनचं तर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला 1500 सीसीचं म्हणजे 1500 सीसीचं जे इंजिन या ठिकाणी बघायला भेटणार आहे, जे की 80 bhp आणि 210 Nm टॉर्क या ठिकाणी जनरेट करणार आहे. तर मित्रांनो काही या प्रकारे होता महिंद्राचा विरो पिकअप ट्रक. तो बघायचं झालं ह्याचा प्राईसचं तर प्राईस जे तुम्हाला 7 लाख ते 9 लाख एक शोरूम या ठिकाणी पडणार आहे. तर जसं टॉप मॉडेलकडे जाल तुम्ही तर त्याचे प्राईस आहे तशी इन्क्रीज होत जाणार आहे. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि महिंद्राचा विरो पिकअप ट्रक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाडी व्यवस्थित चाला, सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सचं फॉलो करा.